जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवस्ती केंद्र वाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व 5वी सैनिक स्कूलसाठी बीड कोण घेण्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवस्ती केंद्र वाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलसाठी परिपूर्ण असं लाईव्ह तासिकेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्या लाईव्ह तासिकेच्या तासिकेमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत. आमच्या क्लासचे वैशिष्ट्य पहा, दररोज लाईव्ह लेक्चर होतील. दररोज तुम्हाला परीक्षेच्या आधी सराव संच उपलब्ध करून दिले जातील. त्याचबरोबर रेकॉर्डेड लेक्चर अनलिमिटेड व्ह्यूज मध्ये तुम्हाला पाहता येतील. ते फेसबुक आणि यूट्यूबवरती उपलब्ध असतील. प्रत्येक घटकावर 2, 3, 4 किंवा जास्तीत जास्त सराव टेस्ट दिले जातील, जेणेकरून त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. त्याचबरोबर ज्या सराव टेस्ट आपल्या विद्यार्थ्यांनी सोडल्यात, आपल्या मुलांनी सोडल्यात, त्याचा निकाल पाहण्याची सुविधा आमच्या शाळेच्या वतीने त्याची लिंकही तुम्हाला दिलेली आहे. त्यामध्ये आपल्या विद्यार्थ्याचा निकाल, आपल्या मुलाचा निकाल आपण पाहू शकता, आपल्या विद्यार्थ्याची प्रगती आपण पाहू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ज्या सराव टेस्ट दिलेल्या आहेत त्या वारंवार सोडवा, जेणेकरून त्यात आपल्याला पैकी गुण घेता येतील. त्याचबरोबर तुम्हाला PDF स्वरूपात नोट्सही दिल्या जातील, त्याचीही लिंक तुम्हाला पाठवली जाईल. आणि त्या लिंक मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, व्हॉट्सअप चॅनल सबस्क्राईब करायचा आहे. विद्यार्थ्यांनो, PDF स्वरूपातल्या नोट्स तुम्ही प्रिंट काढून त्याचाही अभ्यास करू शकता. त्याचबरोबर 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा परिपूर्ण अभ्यास करून शिकवण्याची आम्ही आमच्या शाळेच्या वतीने आपल्या सर्वांस करण्यात येत आहे. आम्ही हमी देतो की आम्ही हा सर्व अभ्यासक्रम आमच्या YouTube लाईव्हच्या माध्यमातून अध्यापन केला जाईल. या गोष्टीचा लाभ मिळवण्यासाठी फक्त आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आम्हाला आपल्याला सांगण्यास आनंद होतो की अशा क्लासेसची फी महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रमाणात करणारे क्लासेस आहेत. रेकॉर्डेड लेक्चर देतात, काही लाईव्ह तासिका घेतात. वर्षभरातल्या 250 दिवस किंवा 235 दिवसातल्या साधारण 100 दिवसही लाईव्ह तासिका होत नाही आणि त्याची भरमसाठ फी आकारतात. गोरगरीब विद्यार्थी ते फी देऊ शकत नाही, त्यामुळे त्यांचा परिपूर्ण असा अभ्यास होत नाही. परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम आपणास फ्री उपलब्ध करून दिले जात आहे. त्यासाठी तुम्ही फक्त युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे. चला, आज आपण 5वी जवाहर नवोदय विद्यालयातील 3 विषय मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा यापैकी भाषा विषयाची लाईव्ह तासिकेचे आयोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपलं सहर्ष असं स्वागत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आम्हाला आपल्याला सांगण्याचा आनंद होतो की आपण कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक घेतलं तर आपल्याला 50 ते 60 उतारे PDF स्वरूपात अभ्यासासाठी मिळतात. परंतु आमच्या शाळेच्या वतीने 200+ PDF उतारे तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. 200+ ऑनलाईन सराव टेस्ट आपणास उपलब्ध करून दिले जातील, ज्याचा अभ्यास करून आपण भाषा विषयात पैकी गुण घेताल. त्याचबरोबर जवाहर नवोदय उतार्यासाठी 100+ लाईव्ह तासिका व 200+ रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला यूट्यूबवरती, फेसबुकवरती उपलब्ध करून दिले जातील. याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असं आपल्या शाळेच्या वतीने कळकळीची विनंती करण्यात येत आहे. मी स्वामीनाथ सोनवणे आजची जवाहर नवोदय उतारा क्रमांक 63 म्हणजे आपलं सहर्ष असं स्वागत करतो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर आधारित सराव चाचणी क्रमांक 63 मधील प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200+ उत्तराचा अभ्यास करून व 200+ ऑनलाईन सराव टेस्ट करून भाषा विषयातील 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवा, तेही खात्रीशीर. असं आमच्या शाळेच्या वतीने सांगण्यात येत आहे. फक्त पाठवलेल्या लिंक, पाठवलेल्या टेस्ट वारंवार सोडत चला, जेणेकरून तुमचा त्याचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, उतारा क्रमांक 63 तुमच्या स्क्रीनवरती अगदी छोटा उतारा आहे तुमच्यासाठी घेतलेला. या उतार्याचं वाचन करा आणि वाचन झाल्यानंतर आपलं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा, जेणेकरून आपल्याला तासिका पुढे घेऊन जाता येईल.
अभिनंदन सुयोग, अभिनंदन प्रशांत. उत्तरा काळजीपूर्वक वाचत चला. अभिनंदन चौरे, अभिनंदन पूर्वे. काळजीपूर्वक वाचला तर त्याचं आकलन होतं आणि जे जास्त काठिण्य पातळी असलेले प्रश्न हे उत्तराच्या आकलन या प्रकारावरचे असतात. जोपर्यंत आपल्याला त्या उत्तराचं आकलन होत नाही तोपर्यंत आपण त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकत नाही. जर आपल्याला योग्य उत्तरापर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला त्या पूर्ण उत्तराचं आकलन होणं गरजेचं आहे. चला, अभिनंदन हो. चला विद्यार्थी मित्रांनो, उत्तरा क्रमांक 63 मी वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका जेणेकरून या उत्तरावरचे एकही प्रश्न आपला चुकणार नाही. चला तर मी उत्तर वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक फक्त ऐकण्याचं काम करा. उत्तरा क्रमांक 63, आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली. महाराजांनी त्या चळवळीत भाग घेतला आणि भूदानासाठी जमीन मिळवून दिली. त्यांचे हे महान कार्य पाहून भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संत तुकडोजी महाराजांना राष्ट्रपती भवनात आमंत्रित केले आणि राष्ट्रसंत या पदवीने त्यांना गौरव केला. पुढे जपानमध्ये विश्व शांती परिषद व जागतिक धर्म परिषद आयोजित करण्यात आली. त्याच्या उद्घाटना रीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना निमंत्रित करण्यात आले. या परिषदेमध्ये भगवान बुद्धांच्या पंचशील तत्वांची माहिती देऊन राष्ट्रसंतांनी परिषदेच्या अधिवेशनाचे उद्घाटन केले. र आले ज्या चुकून केले. चला, अशा प्रकारचा उत्तर आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि त्यांनी संत तुकडोजी महाराज यांना काय दिलंय, राष्ट्रसंत ही पदवी बहाल केलेली. पहा पुढं राष्ट्रपती भवनामध्ये बोलून, जे आपलं दिल्लीला आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, एकदम सोपा उत्तर आहे तुमच्यासाठी. या उत्तरातील पहिला प्रश्न पहिला, भूदान चळवळीचे प्रणेते कोण? पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रणेते या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजला तर तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकता. प्रणेते म्हणजे सुरुवात करणारे. प्रणेते म्हणजे काय? सुरुवात करणारे. प्रश्न पहिला, भूदान चळवळीचे प्रणेते कोण? पर्याय ए आचार्य बाळकृष्ण, पर्याय बी आचार्य विनोबा भावे, पर्याय सी पंडित नेहरू आणि पर्याय डी संत गाडगे बाबा. चला, उत्तर यायला सुरुवात झाली. प्रशांत बी उत्तर देतोय, चौरे बी उत्तर, श्रीयोग बी उत्तर. प्रशांत पहिल्याच ओळीमध्ये उत्तर आहे बा, आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली. अभिनंदन प्रशांत. कदम बी उत्तर देतोय, ओम बी उत्तर देतोय. चला बाकीच्यांनी, आरती, प्रीती, आसावरी, सोनल, श्रावणी, भागवत, महेश सर्वांनी उत्तर टाका. प्रदीप बी उत्तर देतोय. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या कोणाचंही उत्तर चुकलं नाही. अभिनंदन प्रयोग, चांगला अभ्यास आहे, तुम्हाला वाचण्याची चांगली सवय लागली. अशीच सवय आपल्या परीक्षेपर्यंत ठेवा जेणेकरून आपण भाषा विषयातील पैकी मार्क देऊ. चौरे 2 नंबर काय टाईप केले? जो प्रश्न चालू आहे त्याच्यावरच चार्ट करत चला, इतर चार्ट करू नका. तुम्हाला लिंक पाठवल्यामुळे तुम्ही ती लिंक सोडूनही तुमचा अभ्यास होतोय. त्याचबरोबर आपल्या तासिकामध्ये तुम्हाला त्याचा अभ्यास होतोय. चांगला अभ्यास चालू आहे सुट्टीच्या दिवसात पण विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न पहिला, भूदान चळवळीचे प्रणेते कोण? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. बी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक असं अभिनंदन. योग्य उत्तर पर्याय बी आचार्य विनोबा भावे. चला तर तुमच्यासाठी स्क्रीनवरती दुसरा प्रश्न, लाल रंगामध्ये प्रश्न आहे पहा. प्रश्न दुसरा, संत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिली? संत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिली? पर्याय ए पंडित नेहरू, पर्याय बी डॉक्टर मनमोहन सिंह, पर्याय सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद. चला, स्क्रीन दिसत असेल तर उत्तर टाइप करा. प्रश्न दुसरा, प्रशांत सी उत्तर देतोय, चौरे सी उत्तर देतोय, प्रदीप सी उत्तर देतोय, प्रशांत तिसऱ्या वेळेत उत्तर म्हणतोय, कदम सी उत्तर देतोय,
साक्षी खाडे सी, प्रशांत तिसऱ्या चला श्रेयोग सी उत्तर देतोय, संतोष पूर्वे बी उत्तर देतोय दुसऱ्या प्रश्नाचं. पूर्वे बाळाप्रशांतने सांगितलं होतं तिसरी ओळ वाचा, पहा तिसरी आणि चौथी ओळ वाचा, तुम्हाला योग्य उत्तर सापडल. श्रेयोग अभिनंदन बेटा. ओम सी उत्तर देतोय. चला सर्वांचं उत्तर बरोबर आहे, एक जणांचं सोडता बाकी सगळ्यांचं उत्तर बरोबर आलंय. प्रश्न दुसरा, संत तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिली? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संत तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी दिली होती, राष्ट्रपती भवनामध्ये बोलवून. चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं अभिनंदन, सर्वांचं उत्तर बरोबर आहे. थोरवे काळजीपूर्वक वाचत चला. चला तुमच्यासाठी या उत्तरावरील तिसरा प्रश्न, विश्व शांती परिषद कोठे भरली होती? प्रश्न तिसरा, विश्व शांती परिषद कोठे भरली होती? पर्याय ए ब्रिटन, पर्याय बी ऑस्ट्रेलिया, पर्याय सी जपान आणि पर्याय डी श्रीलंका. विश्व शांती परिषद कोठे भरली होती? कोठे भरली होती, कोठे आयोजित केली होती, कोठे निश्चित केली होती किंवा तिचं स्थळ काय होतं, हे सर्व समानार्थी शब्द आहेत. प्रशांत सी उत्तर देतोय, चौरे सी उत्तर देत आहे, प्रदीप चानक सी, श्रेयोग सी उत्तर देतोय, ओम सोनवणे सी. प्रशांत मध्ये बघा खालून चौथ्या ओळीमध्ये उत्तर आहे. पुढे जपानमध्ये विश्व शांत परिषद व जागतिक धर्म परिषद आयोजित करण्यात आली होती. अभिनंदन प्रशांत, चांगला अभ्यास आहे. श्रेयोग तुला चांगला अभ्यास आहे. सृष्टी साक्षी खाडे सी उत्तर देते, हरी कदम सी उत्तर देते. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमचा योग्य अभ्यास चाललाय. उत्तरामध्ये उत्तर शोधल्याशिवाय पर्याय चाट करत नका जाऊ. लोकांचं बघून टाकण्यात काही मोठेपणा नसतो. परीक्षेच्या काळात हे चॅटिंग करणारे मित्र आपल्या सोबत नसणार आहेत. तिथं आपले मेंदू, आपले डोळे आणि आपलंच विचार आपल्याला कामी येणार आहे. त्याच्यामुळं आपल्या बुद्धीला विवेक बुद्धीला योग्य वाटेल तेच उत्तर टाकत चला. चला तर प्रश्न तिसरा मी तुम्हाला योग्य उत्तर सांगतो. प्रश्न तिसरा, विश्व शांती परिषद कोठे भरली होती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जपान. जपान या देशात विश्व शांती परिषद भरली होती. त्या विश्व शांती परिषदेचं उद्घाटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. तिथं त्यांनी गौतम बुद्धाच्या पंचशिलेचं महत्व सांगितलं होतं उद्घाटनाच्या भाषणामध्ये. चला विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं उत्तर बरोबर आहे, सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. चला असाच अभ्यास करा. प्रश्न तिसरा, तुमचं सर्वांचं अभिनंदन. तुमच्यासाठी स्क्रीनवरती प्रश्न चौथा, लाल रंगामध्ये प्रश्न आहे, तो काळजीपूर्वक वाचा आणि त्याचे पर्याय वाचल्याशिवाय उत्तर टाकू नका. मी पहिल्यांदा टाकणार, या गडबडीत उत्तर चुकीचं टाईप करू नका. प्रश्न चौथा, राष्ट्रसंतांनी परिषदेच्या अधिवेशनाचे उद्घाटन कसे केले? राष्ट्रसंतांनी परिषदेच्या अधिवेशनाचे उद्घाटन कसे केले? योग्य पर्याय क्रमांक ए, शुभेच्छा देऊन, पर्याय बी महावीरांच्या संदेश सांगून, पर्याय सी भगवान बुद्धाच्या पंचशील तत्वाची माहिती देऊन आणि पर्याय डी चळवळीत भाग घेऊन. पहा योग्य उत्तर टाकायला सुरुवात करा. प्रशांत सानप सी उत्तर देतोय, ज्ञानेश्वर चौरे सी उत्तर देतोय, श्रेयोग सी उत्तर देतोय, संतोष थोरवे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर सी देतोय, संतोष थोरवे अभिनंदन. पुढच्या प्रश्नाकडे चला. प्रदीप सानप सी उत्तर देतोय, ओम सोनवणे सी. श्रेयोग मध्ये खालून तिसऱ्या ओळीमध्ये जो उत्तर आहे, या उद्घाटनाकरता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना निमंत्रित करण्यात आले. या परिषदेत खालून दुसऱ्या ओळीत उत्तर आहे श्रेयोग बघ, या परिषदेमध्ये भगवान बुद्धाच्या पंचशील तत्वाची माहिती देऊन राष्ट्रसंतांनी परिषदेच्या शेवट दुसऱ्या आणि तिसऱ्या खालच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे. अभिनंदन प्रशांत, अभिनंदन. हरी कदम से उत्तर देतोय, साक्षी खाडे से उत्तर देतोय, ज्ञानेश्वर चौरे खालून दुसऱ्या ओळीत अभिनंदन चौरे. चला असाच अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्नाच्या संबंधित जे शब्द आहेत
अधिवेशन, परिषद हे जरी शब्द आपण उतार्यामध्ये शोधले, न जर टाकताच त्याने जे उतार्यामध्ये जर शब्द आपल्याला सापडले, तर त्या वाक्याच्या आजूबाजूलाच त्याचं उत्तर दडलेलं असतं, शोधायला सोपं. प्रश्नातील काही शब्द आपल्याला उतार्यामध्ये शोधावा लागतात. चला तर सर्वांचं अभिनंदन, कोणाचंही उत्तर चुकलं नाही. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न चौथा, राष्ट्रसंतांनी परिषदेच्या अधिवेशनाचे उद्घाटन कसे केले? तर योग्य उत्तर आहे पर्याय सी, भगवान बुद्धाच्या पंचशीलाची माहिती देऊन. सी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न, प्रश्न 5वा, सन्मान या शब्दाचा उतार्यात आलेला समानार्थी शब्द. प्रश्न 5वा, सन्मान या शब्दाचा उतार्यात आलेला समानार्थी शब्द. पर्याय ए गौरव, पर्याय बी निमंत्रण, पर्याय सी आमंत्रण आणि पर्याय डी समर्थन. हा योग्य उत्तर टाईप करा, लोकांचं बघून टाकू नका, त्याचं चुकलेलं असू शकतं. आपल्या विवेक बुद्धीला जे योग्य वाटेल तेच उत्तर टाईप करा. प्रश्न 5वा, सन्मान या शब्दाचा उतार्यात आलेला समानार्थी शब्द. पहा, सन्मान, आपण एखाद्या महाराजांचा सन्मान करतो, प्रमुख पाहुण्यांचा सन्मान करतो, आपल्या घरी आलेल्या अतिथींचा, पाहुण्यांचा सन्मान करतो. सन्मान करणे म्हणजेच काय, या उतार्यात आलेला योग्य शब्द तुम्हाला क्रमांकापैकी टाईप करायचा आहे. चला, प्रशांत ए उत्तर देतोय, प्रश्न 5चा प्रयोग ए उत्तर देतोय, प्रदीप ए उत्तर देतोय, चौरे ए उत्तर देतोय, साक्षी खाडे ए उत्तर देतोय. प्रदीप म्हणतोय खालून चौथ्या ओळीमध्ये त्याचं उत्तर दडलेलं आहे. पुढे जप खालून चौथ्या ओळीमध्ये 5व्या प्रश्नाचं उत्तर, सन्मान या शब्दाचा समानार्थी शब्द कुठं आहे पहा. ओळ क्रमांक बरोबर ओळखले प्रदीप, खालून चौथ्या ओळीमध्ये गौरव केला, गौरव केला. अभिनंदन प्रदीप, प्रयोग अभिनंदन. चौथ्या ओळीत आणि पहिल्या ओळीत पण आहे का, चौथ्या ओळीतील पहिला शब्द अभिनंदन, प्रयोग चौथ्या ओळीतील पहिला शब्द म्हणतोय तो. चला विद्यार्थी मित्रांनो, आधी योग्य उत्तर दिले, कोणाचं उत्तर चुकलेलं नाही. ओम ए म्हणतोय, कदम हरी कदम ए उत्तर देत आहे. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण उत्तर क्रमांक 63 येथे पूर्ण केला आहे. सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. आता आज या उत्तरावरील कोणाच्याही प्रश्नाचं उत्तर चुकलं नाही, तुम्ही काळजीपूर्वक उत्तर दिलं. फक्त कदमने एका प्रश्नाचं उत्तर चुकलं होतं वाटतं, फक्त बाकी सर्व प्रश्नाचे उत्तर बरोबर टाकले. प्रश्न 5वा, सन्मान या शब्दाचा उतार्यात आलेला समानार्थी शब्द. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गौरव. चला तर विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. इथं आपला उत्तर क्रमांक 63 पूर्ण होतोय. अद्यापही आपले मित्र शाळेतील सवंगडी, इतर सुट्टी नातेवाईक आपल्या ग्रुपमध्ये जॉईन नसतील तर त्यांना फोन करून मेसेज पाठवून जॉईन करा. आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, युट्यूबच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जेणेकरून आपल्या जास्तीत जास्त मित्र याचा लाभ घेतील. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनललाही सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथे उत्तर क्रमांक 63